शिवाजी चरित्र आहे हे कळल्यास खाणे पिणे कपाणी करणे याचा सर्व सैन्य दंग होऊन गेले. शिवरायांना एक युक्ती सुचली. त्यांनी दोन पालख्या तयार केल्या. एक पालखी जाणार होती आडवाटेने विशाळगडाकडे आणि दुसरी पालखी जाणार होती सिद्धीच्या भेटीला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि राजे स्वतःच्याच मनाशी काहीतरी बोलत होते. जगदंब जगदंब. आपल्या सिद्ध गडाशी पायात हवा तेवढा शिवा आत आला. राजाला म्हणाला, राजा बोलावलं राजाजी. राजे म्हणाले, हो शिवा, तू आमच्यासारखा दिसतो असं मी फार ऐकलं होतं. आज आम्हाला तुझं प्रत्यक्षात रूप बघायचं आहे. शिवा म्हणाला, आला की म्हणून शिवा आत निघाला. शिवाने राजासारखा वेश परिधान केला. राजांसारखा दिवसा पीठ देत राजाच्या सामने आला. राजाला म्हणाला, राजा कसा दिसतो जी? राजे म्हणाले, आशा पाहिले की आम्हाला आम्हीच असल्याचा भास होतो. शिवा म्हणाला, म्हणजे राजा सिद्धी मला ओळखू शकणार नाही. राजे स्तब्ध झाले. तुला कसं कळेल आम्ही तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहे ते कसं शिवा? शिवा म्हणाला, तुमच्या शक्तीत कदा झालं ते उगाव आहे. त्या किमडा जाऊन भेटतो त्या सिद्धीला. राजाने शिवाला कडकडून मिठी मारली, कारण राजाला माहित होते की यापुढे शिवा कधीही भेटणार नाही. राजाने सिद्धीला पाठवले. आम्ही तह करायला तयार आहोत. सिद्धी बोला, हा 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 बाया तत्काळ का चुहा मेरी मुट्ठी में. शिवाजी चरित्र आहे हे कळल्यास सर्व सैन्य दंग होऊन गेले. पालखी आली. पालखीतून पाय पडताच ते फुटफुटले. त्यांची गळापेट झाली. त्या दोन सौशे डोळ्याकडे तो होता अफजल खानाचा उस्ताद फाजल खान. फाजल खान बोला, उतर, ए शिवाजी नहीं सकता. सिद्धी बोला, तुम कैसे कह सकते कि शिवाजी नहीं है? फाजल खान बोला, उधर जब लड़ाई हो रही थी तब शिवा के सिर पर खून का निशान था. आप ऐसा शब्द बोल रहे हैं तो ढूंढो ढूंढो उसके सिर पर का निशान. शिवाच्या डोक्यावर जिरोटो खसकन करण्यात आले. तेव्हा एक एक भूल दिसली नाही. शिवा सापडला. सपासप वार झाले. वारावर वार झाले. सिद्धी बोला, अब तो सच बता, तुम है का शिवाजी? शिवा कडाडला, अरे मीच आहे शिवाजी. जन्माला जरी शिवा काशी म्हणाला असलो तरी मरताना शिवाजी महाराज मरतो. शिवा खाली कोसळला. त्याचे डोळे लवले होत हले. तो उन्हाळ्या मातीला सांगत राहिला, जाऊन सांगा माझ्या राजांना शिवा मेला नुसता मेला नाही, मातीसाठी मेला, मातीसाठी मेला. शिवा अमर झाला. शिवा काशीचा गाजले फिरा म्हणजे बाजी प्रभू खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. राजाला म्हणाला, राजे तुम्ही विशाळगडाकडे जावा, महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजे निघाले. राजांच्या पाठमोराभोवतीला बाजी प्रभूंनी मुद्रा केला. त्याने संशय काढली व मावळ्याला म्हणाले, हुशार मर्दांनो, मेले तरी जागा सोडू नका. त्यांनी आपापल्या जागेवर दगड गोटे तयार ठेवले. दगड गोटे फेकण्यात ते पटाई येत होते. पहिली शत्रूंची तुकडी वर आली. त्याने दगड गोटे फेकण्यास सुरुवात केली. एक एक शत्रू खाली पडू लागला. बाजी प्रभूंनी संशय काढली व म्हणाले, हर हर महादेव अशी गर्जना करून त्यांच्यावर वारच वार केला. एक एक शत्रू खाली कोसळू लागला. मग दुसरी तुकडी वर आली. दुसरी तुकडी पण ते शत्रू पण खाली कोसळू लागले. बाजी प्रभू म्हणाले, मर्दांनो, तुम्हाला आता दुसऱ्या तुकडीचा निकाल लागेल. तिकडे विशाळगडाकडे शिवराय घोडदौड करत होते. तिथे 5 शत्रू होते. ते त्यांनी सामना केला व गडावर पोहोचले. गडावर पोहोचल्याने त्यांनी तोफांचा आवाज केला. तोफांचा खाली कोसळलेला बाजी प्रभूच्या कानी पडला. बाजी प्रभूला समजले होते राजे आता गडावर सुखरूप पोहोचले. बाजी प्रभू म्हणाले की राजे आता मी सुखाने मरतो. म्हणून त्यांनी तिथेच प्राण सोडले. म्हणूनच मला म्हणायचे वाटते, राष्ट्रपुरुषा महाराष्ट्राचा शिल्पकार स्वराज्याचा कैवार ह्या आयतेचा श्वास असेल तो मराठ्याचा. सदैव गौरव करा माझ्या लाडक्या छत्रपती शिवरायांचा. म्हणून